नमस्कार, मी पंकज इंगोले. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. काय म्हणताय? आज अगदी गॉगल वगैरे काय करणार राव, उकडतंय केवढं. राज्यभरात सूर्य आग ओकू लागलाय. पारा आत्तापासूनच 40च्या वर गेलाय. हा उन्हाळा कसा असेल याचं ट्रेलर नव्हे, अगदी पिक्चरच मार्च एंडिंगला दिसायला लागलाय. नागपूर, ठाणे, मुंबई, जळगाव, रत्नागिरी सर्वत्र हीच परिस्थिती आहे. राज्यभरातल्या या तापमानाचा आढावा आपण या विशेष कार्यक्रमात घेणार आहोत, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र तापलाय. राज्यातलं वाढतं तापमान म्हटलं की पहिलं नाव येतं ते विदर्भाचं. तसं तर विदर्भातल्या लोकांना 45 ते 48 तापमानाची सवय झाली आहे. पण हे काय, मार्च एंडिंगलाच पारा 40च्या वर. मग येणारा उन्हाळा कसा घालवायचा, हाच प्रश्न नेमका नागपूरकरांना पडलाय. पाहूयात नागपूरकरांच्या प्रतिक्रिया. उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षीचा उन्हाळा हा विक्रमी तापमानात असेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे नागपूरच्या नागरिकांना याबद्दल काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एकंदरीतच काय सांगाल, विक्रमी उन्हाळा राहणार आहे, कशा प्रकारची काळजी घेत असता तुम्ही? आम्ही शक्यतोवर सकाळी सगळे कामं आटपण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बाकीचे कामं आम्ही संध्याकाळी आटपण्याचा प्रयत्न करतो. सनस्क्रीन लोशन यूज करतो, त्यानंतर सनकोट यूज करतो, गॉगल या सगळ्या आम्ही यूज करतो. त्यानंतर वाटलंच तर असं डॉक्टरचा सल्लासुद्धा घेतो. डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचाच राहतेच, कारण की उन्हापासून कोणाला स्किन एलर्जी वगैरे राहते. तर मी तर म्हणतो की सल्ला घ्यायलाच पाहिजे आणि जितके प्रिकॉशन्स होऊ शकतात तितके कामं लवकरीत आपटवायला पाहिजे. आज डेव्हलपमेंटच्या नावावर जी रस्त्याच्या बाजूला जी झाडे आहेत ती गव्हर्नमेंट बिनधास्तपणे कापत आहेत. त्याच्यामुळे कोणी आता रस्त्याने जाताना असं म्हणजे झाडाच्या सावलीत थांबील बा, तसं नागपूरमध्ये बघाल तर शक्यतो कुठे दिसत नाही. मॅक्झिमम टाईम जसं बघितलं तर पागलखाना स्क्वेअरवरचे जवळ म्हणजे 90% झाडं कापण्यात आली. त्याच्यामुळे वातावरण आता बघा, उन्हाळा चालू होऊन जेमतेम 15 ते 16 दिवस झाले आहेत आणि आत्ताचं करंट टेम्परेचर 40 डिग्रीच्या वरती आहे. आणि येणारा त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून हे आहेतच, जसं वेधशाळेने सांगितलेलं आहे आता सध्याच्या स्थितीत की यावेळेस थोडं तापमानात बरीच वाढ होईल. जो इशारा वेधशाळेने दिला आहे त्यामुळे कुठेतरी आता काळजी घेण्याची गरज आहे. हेच सल्ला ते स्वतःही बाळगत आहे आणि इतरांना पण हाच सल्ला देत आहे. कॅमेरामॅन सचिन ठाकरेसह तुषार कोहळे, मी मराठी न्यूज, नागपूर. या वाढत्या तापमानानं नागपूरकरांचीच टरकली आहे असं नाही आहे, तर महाराज बागेतल्या प्राण्यांसाठीही खास कूलरची सोय करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी तुषार कोहळेनं. मार्च महिन्यामध्ये नागपूरचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे आणि याचा परिणाम फक्त नागरिकांनाच होत नाही तर वन्यजीव प्राण्यांना पण होत आहे. आणि महाराज बाग प्रशासन याची पुरेपूर काळजी घेते. आपण बघू शकतो की वाघांची कशा प्रकारे इथे काळजी घेतली जात आहे. ज्या प्रकारे उन्हाचा फटका कोणताही वाघांना बसू नये यासाठी त्यांनी कूलरची व्यवस्था केलेली आहे आणि या कूलरच्या हवेमध्ये 24 तास इथे वाघ राहतात. इतरही जे वन्यजीव प्राणी आहेत त्यांची पण याच प्रकारे काळजी घेतली जाते, कारण की उन्हामध्ये त्यांना सर्वात जास्त प्राण्यांना त्रास होतो आणि याचा फटका प्राण्यांना पडू नये यामुळे महाराज बाग प्रशासनाकडनं पुरेपूर काळजी घेतली जात आहे. एकंदरीतच एक कौतुकाचा विषय आहे, कारण की ज्या प्रकारे नागरिकांना पण त्रास होतो तसाच त्रास प्राण्यांना पण होतो आणि याची काळजी प्रशासनाने घेतल्यामुळे कुठेतरी वाघांची जे प्रकृती आहे त्याचा कुठेतरी कोणताही त्रास होणार नाही. जो उन्हाचा त्रास माणसाला होतो तो प्राण्यांना पण होत असतो. आपल्यासोबत डॉक्टर अभिजित मोटघरे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, तुम्ही ते कूलर लावलाय त्या पाठीमागे नेमका काय उद्देश आहे आणि कशा प्रकारे इथे प्राण्यांची काळजी घेतली जाते? सध्या इथे आपण बिबट्यांसाठी 4 कूलर लावलेले आहेत. त्याच्यानंतर वाघासाठी पण आपण 2 कूलर लावलेले आहेत, जेणेकरून त्यांचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करता येईल. एकतर कूलर लावलेले आहे, डबके तयार केलेले आहेत, जेणेकरून ते स्वतःहून त्या डबक्यामध्ये जाऊन बसतील आणि आपल्या बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करू शकतील. या व्यतिरिक्त इतर वॅक्सिनेशन पण कोणतं दिलं जातं, कारण की उन्हामध्ये त्यांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते, त्याची काळजी घेतली जाते? सध्या आपण त्यांच्या पाण्यामध्ये ग्लुकोज आणि इलेक्ट्रॉलचं पावडर जे आहे ते आपण टाकून राहिलेलो आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जेवणामध्ये मल्टीविटॅमिन्स जे आहे ते सिरप आहे ते आपण त्यांना देत असतो रोज. यासाठी महाराज बाग प्रशासनाने जे कूलरचा उपाय केलेला आहे तो निश्चितच एक कौतुकाचा विषय आहे. कॅमेरामॅन सुजित राठोडसह तुषार कोहळे, मी मराठी न्यूज, नागपूर. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ नागपूरकर आणि तिथल्या प्राण्यांनाच बसला असा नाही आहे, तर नागपूरमधल्या देवळांमध्ये सुद्धा देवाची खास निगा राखली जाते. त्यांच्यासाठी खास कूलरची सोय करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी तुषार कोहळेनं.
नागपूरचा पारा झपाट्याने वाढत आहे आणि याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इतकंच नाही तर नागपूरकरांची अशी श्रद्धा आहे की देवांना पण याचा परिणाम होत असेल. त्यामुळे नागपूरकरांनी गणेश मंदिरामध्ये आपण बघू शकतो की कूलरची व्यवस्था केलेली आहे की हे तात्याटोपे नगरचं गणेश मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये देवांसाठी गणेश मंदिरांसाठी गणेशांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी कूलरची व्यवस्था केली आहे. कारण की इथे जे नागपूरमध्ये ज्या प्रकारे झपाट्याने तापमान वाढत आहे त्याचा कोणताही परिणाम गणेशांच्या मूर्तीवर होऊ नये, एकंदरीत शांततेचं वातावरण राहावं या सर्व उद्देशाने इथे कूलरची व्यवस्था केलेली आहे. आपल्यासोबत मंदिरांचे पुजारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं यांची काय संकल्पना, या पाठीमागचा काय उद्देश आहे, काय सांगाल तुम्ही? लोकांच्या जसे जे गणेश भक्त आहे त्यांच्या इच्छेखातीर आम्ही इथे कूलरची अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे त्याच्याने सायंटिफिक रिझन असं की कूलर लावल्याने मार्बल थंड राहील. कॅमेरामॅन सुजित राठोडसह तुषार कोहळे, मी मराठी न्यूज, नागपूर. या वाढत्या तापमानाचा फटका बिचाऱ्या निष्पाप प्राण्यांनाही बसतोय. मनमाडजवळच्या नागापूरमध्ये उष्माघातामुळे 12 मोरांचा मृत्यू झालाय. वन विभागाचं याकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणूनच मोरांचा मृत्यू झाला असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. जाम उकडतंय राव, एक छोटासा ब्रेक घेतो. मी जरा लिंबू पाणी पिऊन येतो, तुम्ही जरा थंड घ्या. कुठे जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विदर्भ मराठवाड्याच्या तुलनेत ठाण्या मुंबईत ऊन कमी आणि उकाडा जास्त असतो. पण हे काय, मार्च एंडिंगलाच ठाण्यात पारा 44च्या वर गेलाय. इथला आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अजय दुधाणे यानं. काय कसं तापमान आज, काय काका ज्या तुम्ही उन्हातनं आलात, काय तसं तापमान वाटतं तुम्हाला? आज दिवसभर एकदम गरम वातावरण होतं आणि त्याच्यामुळे जीव उखाड्या घामाजलेला होता आणि अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. कालच्यापेक्षा आजचं तापमान एकदम हे वाटतं. कामाला जाताना आणि कामावरून येताना ट्रेनमध्ये मुंबईपासून कल्याणचा प्रवास अगदी जीवघेणा प्रवास होता. ट्रेनमधून असाही उकाड वाटत होता. काका तुम्ही आज प्रवास केलात, आजचं तापमान कसं वाटलं तुम्हाला, काय वाटलं आज? आजचं तापमान म्हणजे हे आता एवढे 2-4 दिवसापासून खूप जास्त प्रमाणात हीट वगैरे वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे लहान पोरासोरांचे खूप हाल होत आहेत आणि घाम वगैरे याच्यामुळे जास्त हैराणी होते. लहान पोराविरांचे प्रचंड त्रास होतात आहे. कारण की जो आजचा जो तापमान आहे तो लोकांना माहीत नाही किती अंश सेल्सिअस गेलेला आहे. पण जी नोंद झालेली आहे या तापमानाची 44.1 असं सेल्सिअस जे तापमान नोंदवलं गेलेलं आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे. लोकांनी घरात बसणं प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे आजचे जे तापमान जे आपण पाहिलं गेलं आहे त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होताना दिसतोय. तुम्हाला वाटत असेल केवळ विदर्भातच ही स्थिती आहे, कोकणात जरा बरी परिस्थिती असेल, पण असं अजिबात नाही आहे. कोकणात देखील असेच हाल सुरू आहेत. रत्नागिरीकरांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतलं आमचा प्रतिनिधी राकेश गुडेकरनं. सध्या रत्नागिरीकर हैराण झाले. ते वाढत्या उन्हाच्या झळांनी जवळपास तापमानामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरीचं तापमान हे 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळेच उन्हाच्या झळांनी नागरिक सध्या हैराण झालेले आहेत. साधारणतः ही जी स्थिती आहे ती एप्रिल महिन्यापासून सुरुवात होते, मात्र यावेळी जवळपास 15 दिवस अगोदरच या उन्हाच्या झळा या नागरिकांना बसू लागलेल्या आहेत. त्यामुळे या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक सध्या आपल्याला शीतपेयांकडे झुकलेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी जर उसाचा रस, त्याचप्रमाणे ज्यूस सेंटर असतील, त्याचप्रमाणे लिंबू सरबत या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे दुचाकी चालवताना विशेषतः महिला या स्कार्फचा वापर करताना दिसतात. त्याचप्रमाणे पुरुषही मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकी चालवताना रुमालाचा वापर करताना दिसून येते. त्याचप्रमाणे या उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी छत्रीचा सुद्धा वापर करताना दिसून येतो. साधारणतः जे रस्त्यावरती छोटा मोठा व्यवसाय करणार आहेत, भाजी विक्रेते वगैरे, ते सुद्धा यावेळी छत्रीचा वापर करून आपला व्यवसाय करताना दिसतात. त्याचप्रमाणे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखलं जाणारं माठ, या माठाला सध्या मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचप्रमाणे कलिंगड असेल किंवा काकडी असेल, या काकडीला सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली
दिसून येते. त्याचप्रमाणे या वाढत्या उन्हाचा फटका हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे शेतकरी आपली शेतीची जी कामं आहेत तिचे सकाळी करण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे दुपारनंतर ज्यावेळी ऊन कमी होतं त्यानंतर शेतीची कामं करण्याकडे शेतकऱ्यांचा एकूणच कल दिसून येते. त्यामुळे एकूणच या उन्हाच्या झळांचा फटका हा रत्नागिरीकरांना झालेला पाहायला मिळतो आणि रत्नागिरीकरांची जी स्थिती आहे ती उन्हाच्या झळा लागले की जीव अशीच झालेली सध्या पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन म्हात्रे सर, राकेश गुडेकर, मी मराठी न्यूज, रत्नागिरी. तर रत्नागिरीतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. पण रत्नागिरीकर या वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी नेमकं काय काय करतायत जाणून घेऊयात राकेश गुडेकरकडून. मला सांगा, ऊन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही छत्रीचा वापर करताना दिसता, काय सांगाल या संदर्भात? मार्च महिन्यापासून ऊन वाढल्यामुळे आम्ही बाहेर पडताना अतिशय काळजी घेतो आणि छत्री वापरतो. डोक्याला स्कार्फ वगैरे बांधल्याशिवाय बाहेर पडायची सोयच नाही राहिली. आता खूप उन्हाचा त्रास होतो डोळ्यांना वगैरे पण, आणि त्याच्यामुळे हे असं ज्यूस वगैरे बाहेर प्यायला आम्हाला खूप बरं वाटतं. जरा ते प्यायलं की थोडी एनर्जी मिळते. 9 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ऊन जास्त, ह्युमिडिटी जास्त असते. सकाळी बाहेर पडल्यापासूनच आम्हाला म्हणजे त्याचा त्रास होतो उन्हाचा. दुपारी पण संध्याकाळपर्यंत चालूच असतो. खूपच त्रास होतो आम्हाला. एवढा उष्मा आहे की थंड पाण्याची गरज आहे आणि आमच्याकडे फ्रीज नसल्यामुळे माठाची गरज आहे. गेल्या 15 दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे आता नागरिकांना म्हणजे थंड पेयशिवाय काय पर्याय नाही आहे. लिंबू पाणीने फारसं काही समाधान झालेलं नाही राव. आणखी काहीतरी थंड बघायला हवं. मी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. तुम्ही लगेच परत या. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र तापलाय. वा, काय म्हणताय? लिंबू पाणी नंतर आता आईस गोला. काय करणार राव, उकडतंय केवढं. आणि माझीच ही अवस्था नाही आहे, खानदेशातल्या लोकांची सुद्धा हीच अवस्था आहे. पाहूयात जळगावकर वाढत्या तापमानाचा कसा सामना करतायत. जळगाव शहराचा उन्हाचा पारा हा वाढलेला आहे. आता आपण बघू शकता जळगावचा पारा 40पेक्षा जास्त पार केलेला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत उन्हापासून बचाव करण्यासाठी थंड पेयाचा आसरा घेत आहे. आपण बघू शकता जळगावमध्ये गोळ्याचं दुकान आहे. या गोळ्या दुकानात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे. महिलांनी खास करून गर्दी केलेली आहे, जेणेकरून उन्हापासून बचाव करण्यासाठी गोळ्याचा आसरा असेल किंवा याचा आसरा घेत आहे, थंड पेयाचा आसरा घेत आहे. कोणी आईस्क्रीम खात आहे तर कोणी ज्यूसचा सगळं सर्वसामान्य नागरिकाचा उपयोग करत आहे. आपण बोलू शकता. मॅडम, मला एक सांगा, नेमकं ऊन वाढलेलं जळगावमध्ये तुम्ही कशा प्रकारे उन्हाचा बचाव करताय? ऊन भरपूर वाढलेलं आहे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी अगदी असं थंड प्यावंसं वाटतंय, खावंसं वाटतंय, म्हणून आम्ही गोला खायला आलो आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्य नागरिक अगदी स्कार्फ, रुमाल घेतल्याशिवाय, गॉगल घेतल्याशिवाय बाहेर निघत नाही आहे. आता जे थंड पेय वगैरे पिऊन आणि नंतर मग असं स्कार्फ वगैरे बांधूनच आम्ही बचाव करतोय आता सध्या तरी. थंड आम्ही स्कार्फ वगैरे बांधूनच करतो नॉर्मली, आणि पाणी वगैरे पिऊन बॉडी हायड्रेटेड ठेवली तर जास्त बेटर राहतं. आणि थंड वगैरे खाऊन, ज्यूस वगैरे घेऊन स्वतःचा बचाव करतो. संतोष सोनवणे, मी मराठी, जळगाव. आतापासूनच सूर्य इतका आग ओकू लागला आहे, तर एप्रिल मे मध्ये नेमकं काय होणार, बरोबर ना? हाच विचार करताय ना? जाणून घेऊया डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं आहे, डॉक्टरांच्या खास टिप्स. आपल्यासोबत आहेत पुण्यातील प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर शरद कांबळे. त्यांच्याकडून आपण याबाबत जाणून घेऊया. सर, मला एक सांगा, तापमानाचा पारा वाढू लागला आहे, उन्हाचे चटके बसू लागले आहेत, पुण्यातही तापमान वाढू लागलं आहे, तर या परिस्थितीत कुठल्या प्रकारचे आजार होतात आणि नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सर्वात प्रमुख काळजी घ्यायची, कारण की तापमानामुळं आपल्याला प्रमुख आजार होण्याची शक्यता आहे. ते म्हणजे पाणी कमी असल्यामुळं आपण पाण्याचा वापर व्यवस्थित जर नाही केला किंवा योग्य पाणी नाही वापरलं तर वॉटरबॉर्न डिसीजेस, उदाहरणार्थ कॉलरा आहे, टायफॉईड आहे, बऱ्याच वेळा डिसेंट्री आणि डायरिया हे खूप प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होतात. तर आपण पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून सावधान राहायला पाहिजे. तर हायड्रेशन मेंटेन करणं किंवा बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. शक्यतो आपण अतिशय उन्हामध्ये न फिरणं हे जास्त योग्य आहे. उदाहरणार्थ दुपारी 12 ते 3च्या दरम्यान मोस्ट ऑफ द वेळेस ज्याचं उन्हाचा पारा खूप आहे
तर जर गरज असेल तरच बाहेर जावं. बाहेर जाताना डोक्यावरती कॅप किंवा लूज किंवा व्हाईट कलरचे कपडे घालणं आवश्यक आहे, जेणेकरून की तापमान हे आपल्या बॉडीचं फार वाढू देत नाही. व्यवस्थित पूर्ण कपडे घालणं आणि शक्यतो व्हाईट कपडे घातले तर लाईट रिफ्लेक्शनमुळं तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते. फूडबॉर्न डिसीजेस बऱ्याच वेळा या उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे गावाकडे यात्रा असतात आणि मग लोकांचा प्रवास झाला की तिकडून परत आल्यानंतर बरीचशी लोकं आजारी पडतात. त्यामध्ये प्रामुख्याने डिसेंट्री आणि एक काविळीचं प्रमाण पण जास्त आहे. जेव्हा आपण गावाकडे जातो त्यावेळेस पाण्याचा अभाव असतो उन्हाळ्यामध्ये, मग इकडचं तिकडचं पाणी पिलं जातं आणि त्याच्यामुळं मग जॉन्डिससारखे आजार होतात. कॅमेरामन योगेश केळापुरेसोबत ताजेश काळे, मी मराठी न्यूज, पुणे. हो, आत्तापासूनच इतकं टेम्परेचर वाढायला लागलं आहे तर पुढं काय होणार, बरोबर ना? हवामान खात्याचा काय नेमका अंदाज आहे? एप्रिल मे अर्थात यंदाचा उन्हाळा नेमका कसा असणार आहे, जाणून घेऊयात हवामान खात्याकडून. आपण डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याशी बोलतोय आणि आता आपण रामचंद्र साबळे यांचं आपल्याकडे एक स्वागत करतोय. सर, आम्हाला थोडी माहिती द्या की आता जो वातावरणात होणारा बदल आहे तर तो बदल कसा असणार आहे, म्हणजे आत्ताचं अचानक बदललेलं टेम्परेचर आणि पुढचं कसं असेल? आता सध्या पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्याशी तिचा जो होणारा कोन आहे तर त्या दरम्यान आता सूर्याचा कोन हा म्हणजे मध्यभाग हा विषुववृत्तावरती सूर्य असतो आणि मग विषुववृत्तावरती सूर्य जेव्हा येतो त्यावेळेला इकडचे आपले तापमान वाढतात. साधारणपणे आता जे नॉर्मल रुटीन ज्याला म्हणतो आपण की जसं उन्हाळा कसा असायला पाहिजे त्यानुसार हे सगळं चित्र यावर्षी तरी दिसतंय आणि त्यानुसार एकदम तापमानामध्ये वाढ झाली. कमाल तापमान वाढत गेलं. 31-32 अंश सेल्सिअसवरती असलेलं तापमान आता काही ठिकाणी 37, 38, 39 अंश 40 अंशापर्यंत पोहोचलं आहे. याचं प्रामुख्यानं कारण असं की ज्या ठिकाणी ज्या भागावरती सूर्याचा प्रकाश प्रखरशानं मोठ्या प्रमाणात क्लिअर पडतो तिथलं तापमान वाढत जातं. आता मार्चमध्येच जर आपल्याला 37, 38 किंवा 39 डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान होत असेल तर एप्रिलमध्ये हे तापमान आणखी वाढणार आहे. तुम्हाला उष्मा जाणवतो त्यावेळेला प्रकर्षाने माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे सगळे प्रश्न निर्माण होतात. जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं प्रश्न निर्माण होतात. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात. आता जर आपण मराठवाड्याची स्थिती पाहिली तर मराठवाड्यामध्ये मोठा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. तिथं काटकसरीने पाणी वापरण्याची गरज राहणार आहे. ज्या ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती भीषण आहे तिथं काटकसरीने पाणी वापरणं गरजेचं राहणार आहे. यावेळच्या उन्हाळ्याला काळजी घेणं गरजेचं आहे. शेतीच्या पिकांची काळजी असेल, पाण्याच्या बाबतीतली काळजी असेल, काही फळबागांना जर पाणी कमी पडलं तर फळबागा वाळून जाऊ शकतात. त्या दृष्टीनं देखील आता काळजी घेणं गरजेचं आहे आणि जनावरांना पाणी, पिण्याचं पाणी ह्या सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. कॅमेरामन आदर्श खटकेसह सायली नलवडे, मी मराठी, पुणे. तर आपण बघितलं महाराष्ट्र तापलाय, सूर्य आग ओकू लागलाय. त्यामुळे येणारा उन्हाळा हा सुसह्य घालवायचा असेल तर स्वतःची आतापासूनच काळजी घ्या. या विशेष कार्यक्रमात इतकंच. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.